विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या बातमीचा दणका. मनुबाई ग्रामस्थांच्या साखरी उपोषणाची बातमी प्रसारित होताच प्रशासन खडबडून जागे. तहसीलदार व ठाणेदाराच्या मध्यस्थीने साखरी उपोषणाची यशस्वी सांगता. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी कैलास आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील मौजे मनुबाई येथील 4 दिवसापासून मनुबाई ते अंढेरा पांदणजोट रस्त्यासाठी साखरी उपोषणाला विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजने भेट देऊन बातमी प्रसारित करताच प्रशासन खडबडून जागे होऊन आज सायंकाळी 5 वाजता चिखलीचे तहसीलदार श्री विजय सवडे तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री रुपेश शक्करगे यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्याची बाजू ऐकून साखरी उपोषणाची यशस्वी सांगता केली. यावेळी मनुबाई येथील ग्रामस्थ, महिला, पत्रकार मंडळी तसेच महसूलचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे आभार मानले. आमचे सहकारी श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे, हॉटेल पाटलाचा वाडाचे मालक गजानन गारोळे पाटील व टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत. धन्यवाद. आज जी ह्या साखर उपोषणाची यशस्वी सांगता केली ठाणेदार साहेब आणि तुम्ही, तर बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांचे जे पांढरण रस्त्याचे अनेक प्रश्न आहे, काही धुऱ्याचे, त्या शेतकऱ्याला तुम्ही आव्हान काय करता? मी चिखली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपले जे रस्त्या संबंधी जे काही प्रश्न आहे हे सामंजस्याने आपसात मिटवा अथवा सामंजस्याने तहसील कार्यालयामध्ये आपण जर वहिवाटीचे रस्ते असतील तर मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार प्रकरण दाखल करावं. जर नवीन रस्त्याची मागणी असेल तर ज्या सरबांध किंवा बांधावर तुम्हाला रस्ता आवश्यक आहे त्यांना गैरहजर करून आपण अर्ज कलम 143 अन्वये तहसील कार्यालयात दाखल करावा. प्रकरण दाखल झाल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत स्थळ निरीक्षण होईल आणि योग्य तो निर्णय पारित केला जाईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. तर कुठल्याही माझ्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की रस्ते किंवा बांध धुऱ्या याच्यावरून कुठलेही आपण आपसात वाद करू नये, कुठलेही आपले संकट ओढून घेऊ नये. तसं जर प्रकरण घडले तर कलम 145 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते. पोलीस आमच्याकडे रिपोर्ट देतात, त्यानुसार मला कारवाई प्रस्तावित करावी लागते. कारवाई प्रस्तावित केल्यानंतर काही प्रकरणामध्ये आपल्याला शासनातर्फे शेतीसुद्धा ताब्यात घ्यावं लागते, ज्या शेतकऱ्यांनी तंटा निर्माण केलेला आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की शासनाचं किंवा प्रशासनाची अशी कुठलीही भूमिका नाही की शेतकऱ्यांवरती अन्याय व्हावा, परंतु रस्त्याची आवश्यकता सर्वांना आहे. तर सर्व ज्या शेतकऱ्यांच्या सरबांधावरून रस्ते दिलेले आहेत त्यांनी कुठलाही अडथळा ज्यांना रस्ता वापरायचा त्यांना करू नये अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद.